गुरुपौर्णिमा आपली 10 दिवस असते. तिच्यात आपली भूमिका काय आहे? आपली गुरुपौर्णिमा आषाढी एकादशीला सुरू होते. गोतावळा आपला खूप मोठा आहे. यात सर्वांना स्वामींचं दर्शन, अभिषेक आणि त्या दिवशी सर्व सेवेकरी एक शपथ घेतात. स्वामी पुढील गुरुपौर्णिमा पावेतो आमचा योगक्षेम, आमच्या परिवाराचा योगक्षेम आपण चालवा. आमच्या कुटुंबावर कुठलेही दुःख संकट येऊ देऊ नका, अशी शपथ घेऊन स्वामींच्या प्रतिकृतीवर, पादुकांवर पुरुष सूक्त, स्त्री सूक्ताचा अभिषेक केला जातो. 24 घंटे हे काम चालू असतं. गोतावळा मोठा असल्यामुळं एवढं एका दिवसात होणं अशक्य आहे. म्हणून आपण राज्यात असणाऱ्या सर्व विभागवाईज सेवा केंद्रांना इथे येण्याची तथा गुरुपीठावर जाण्याची एक नामी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तिचा आपण लाभ घ्यावा. आणि आपणही घरी गेल्यावर आपल्या घरात जी स्वामींची प्रतिकृती आहे तिच्यावर पुरुष सूक्त, स्त्री सूक्त मराठीत म्हणून, ज्यांना संस्कृत येतं त्यांनी संस्कृत म्हणून शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा आणि ते तीर्थ आपल्या सर्व परिवाराला देऊन पुरुषांनी गुरुवार उपवास करावेत. वर्षभर तर आहेत. भगिनींनी मंगळवार उपवास कुलदेवतेचे करावेत. याला कुलधर्म, कुलाचार म्हणतात. खंडोबाच्या स्थानावर जाताना जेजुरीला त्यांना एक धोतरपान, उपरणं, 1.25 पाव हळद, कांद्या वांग्याचं भरीत, पूर्णावरणाचा नैवेद्य. किमान एवढ्या बाबी खंडोबाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. त्या वर्षातून एकदा. ज्या दिवशी गर्दी नसेल अशा दिवशी जा. नवरात्रात गर्दीत जाऊ नका. चेंगराचेंगरी लोटालाटीत जाऊ नका. एरवी कुठल्याही दिवशी हे देव देवळातच असतात. ते इतरवारी कुठे काही टोरला जात नाही, ते तिथेच असतं. म्हणून कृपया गैरसमज नसावा. देवी काही फक्त मंगळवारी देवळात राहते का? इतरवारी कुठे जाते? हा गैरसमज आपण दूर करावा. खंडोबा फक्त रविवारी तिथे असतात का? हा गैरसमज दूर करावा. म्हणून ज्या दिवशी गर्दी नसेल अशा दिवशी आपण मनोभावे ती सेवा अर्पण करावी. देवीला जाताना सुद्धा हिरवी साडी, हिरवाखंड, ओटीचं सामान, पूर्णावरणाचा नैवेद्य तिला सुपूर्द करावा. ती आशीर्वाद देते. तुमची अडखळलेली, अडकलेली सारी कामं या कृपा आशीर्वादानं होतात. मग त्यात नोकरीचा प्रश्न असेल, मुलामुलींच्या विवाहाचा प्रश्न असेल, अभ्यासाचा, परीक्षेचा प्रश्न असेल, आजारपणाचे प्रश्न असतील, घरकुलाचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, प्रमोशनचे प्रश्न असतील, अन्य बाबी असतील, आर्थिक चिंता असेल, या साऱ्या निर्माण होणाऱ्या चिंता, समस्या देवी खंडोबा निवारण करत असतात. त्याला कुलधर्म, कुलाचार म्हणतात. आणि हे सगळं झाल्यावर मग स्वामी काम करतात.